नमस्कार पाहुण्यांनो, वेलकम बॅक टू गावडे सिस्टर्स। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आमचा हा जल्लोष बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा गणपती बाप्पाच्या संदर्भातलाच असणार आहे आणि पुढच्याच आठवड्यात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि त्याच बाबतीत प्रत्येक घरात गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलीच असेल। कोणी किराणा सामानाची लिस्ट बनवत असेल तर कोणी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची थीम बनवत असेल, कोणी धूप अगरबत्तीच्या सामानाची लिस्ट बनवत असेल तर कोणी बाप्पांनाच काय वस्त्र परिधान करायचे याची लिस्ट बनवत असेल। तर या व्हिडिओमध्ये आम्ही गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीचं वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला सांगणार आहोत। आम्ही प्रत्यक्षात तिथे भेट देणार आहोत, तेथील वस्तूंची किंमत तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही नक्की काय काय खरेदी केलं हेही सांगणार आहोत। तुम्हीही याच तयारीत असाल, डेकोरेशनसाठीचं तुम्हालाही सामान हवं असेल तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तर हे आहे क्रॉफर्ड मार्केट आणि याच्या लेफ्ट साइडलाच लोहार चाळ आहे, जिथे आपल्याला सगळे डेकोरेटिव्ह आणि लाइटिंग्सचे ऑप्शन्स अवेलेबल असणार आहेत। आपण पहिल्यांदा आलो आहोत ते डेकोरेटिव्ह फोम बघायला। हे वेगवेगळ्या फुलांचे आहेत आणि याची किंमत 750 रुपयापासून सुरू होते। याची किंमत वाढत जाते ती यांच्या फुलांप्रमाणे। गोल्डन फुलांचा डेकोरेटिव्ह फोम हा 1200 पर्यंत देखील आहे। हा फोम आपण घरीही बनवू शकतो, अगदी स्वस्तात पण थोड्या क्रिएटिव्हिटीने आणि वेळ देऊन। आता आपण बघणार आहोत कमळ, जे वेगवेगळ्या आकारांमध्ये अवेलेबल आहेत। मध्यम, छोटे आणि मोठ्या आकारात आहेत, ज्याची किंमत 70 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत आहे। त्याच्याच पाठी आपण बघू शकता की वेगवेगळे मोर आणि पक्षी आहेत, जे डेकोरेशनसाठी अगदी उत्तम दिसतील। तर या आहेत फुलदाण्या वेगवेगळ्या फुलांच्या आणि वेगवेगळ्या साइजेस प्रमाणे। याची किंमत जोडी 100 रुपयापासून सुरुवात होते। आता आपण बघूया वेगवेगळ्या लड्या। गणपतीच्या मूर्तीच्या मागे पडद्यावर किंवा आजूबाजूला भिंतींवर सोडण्यासाठी या लढ्या आपण वापरू शकतो। फुलांच्या, वेगवेगळ्या मण्यांच्या, लटकनच्या प्रकारात आणि झुंबरला लागणारी माळ सुद्धा इथे अवेलेबल आहे। याची किंमत 100 रुपयापासून जोडी सुरुवात होते ते 700 रुपयापर्यंत आहे। जर तुम्हाला फुलांच्या मागे किंवा फुलं सोडून जर वेलींचं डेकोरेशन करायचं असेल तर वेगवेगळ्या पानांच्या वेली सुद्धा इथे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 220 रुपये डझन याप्रमाणे सुरुवात होते। ही पानांची वेल 1 ते 1.5 फूट इतकी आहे। आता इथे दिवा विथ रंकाळे हा ऑप्शन आहे। रंकाळ्यामध्ये आपण फुलं आणि बाजूने दिवे ठेवू शकतो, ज्याची किंमत 150 रुपयापासून आहे। या आहेत वेगवेगळ्या फुलांच्या जाळ्या, ज्या रंगीबिरंगी फुलांमध्ये अवेलेबल आहेत, ज्याची किंमत प्रत्येकी 200 रुपये आहे। वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण हे डेकोरेशनसाठी अरेंज करू शकतो। तसेच या आहेत मोठ्या फुलदाण्या, ज्याची किंमत 500 रुपये अशी आहे। या आहेत वेगवेगळ्या फुलांच्या वेली, ज्याची किंमत देखील 500 रुपये पर डझन अशी आहे। पडद्यांवर सोडायला किंवा असंच लटकावून ठेवायला अगदी उत्तम ऑप्शन आहे, ज्या तुम्ही एकत्रही लावू शकतात किंवा एक एक करून किंवा 3-3चा गट करून सुद्धा लावले तर उत्तम दिसतात। तसेच ही आहे फोल्डेड पानांची जाळी, ज्याची किंमत 700 रुपये अशी सुरू आहे। आता तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या रंगांची फुलं आहेत। आपण सुरुवातीला जो फोम बघितला होता त्यात हीच फुलं वापरली जातात। तसेच पानं देखील या फुलांच्या मध्ये आपण वापरू शकतो। हे जे स्टिक तुम्हाला दिसत आहेत त्यात फुलं आणि पानं घालून फोम मध्ये अडकवली जातात। या फुलांची किंमत आहे 50 रुपये पर डझन, पानांची किंमत आहे 30 रुपये पर डझन आणि तसेच स्टिक सुद्धा 30 रुपये पर डझन। पण या एका स्टिकचे 3 भाग करता येतात, जे आपण वेगवेगळे वापरू शकतो। आता तुम्हीच बघा, तो एक फोम 750 रुपयाला घेण्यापेक्षा ही जर सुट्टी पानं आणि फुलं घेतली तर आपण घरीच
खूप सुंदर प्रकारे आपल्याला हव्या त्या पद्धतीने फोम तयार करू शकतो। हे आहेत बेसिक फोम। जे फोम आपण सुरुवातीला बघितले होते तेच हे फोम आहेत। यावर फुलं आल्यानंतर ते सुंदर दिसतात। तर याची किंमत फक्त 50 रुपये इतकी आहे। या आहेत LED नेम प्लेट। यामध्ये तुम्ही वेगवेगळे शब्द लिहून घेऊ शकता। याची किंमत 1200 पासून आहे। आता हे किती सुंदर डेकोरेशनचे ऑप्शन्स आहेत बघा। कंदील जुन्या काळातले आहेत, पण त्याच्यातले दिवे हे सेलवर चालणारे आहेत। त्याचप्रमाणे या आमच्या हातात ज्या लाइटिंग्स आहेत त्या चार्जिंग पॉइंटला अटॅच करून चालतात। चला तर मग आता आपण वळूया डेकोरेशनला चार लावणाऱ्या गोष्टीकडे, अर्थातच लाइटिंग कडे। वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळ्या तोरणांच्या वेगवेगळ्या LED लाइट्स आणि फोकस, त्याचप्रमाणे एक असं झाड जे फक्त लाइटिंगचं आहे, असे सुंदर ऑप्शन्स इथे आहेत। फुलांमध्ये लाइटिंग तर खूपच सुंदर दिसत आहे। त्याचप्रमाणे इथे आपल्याला दाखवलं पण आहे की वेली टांगल्यानंतर त्याच्यावर लाईट सोडल्यावर त्या कशा छान दिसू शकतात ते। त्याचप्रमाणे पट्टी LED पण उपलब्ध आहे। बारीक तोरणासारख्या लाईट्स इथे आहेत ज्या 100 रुपये 10 मीटर अशा किमतीच्या आहेत। आपल्याला जितक्या मीटर लांबीच्या लाईट्स हव्या आहेत त्या इथे उपलब्ध आहेत। तर या आहेत सर्व वस्तू ज्या आम्ही क्रॉफर्ड मार्केट मधून खरेदी केल्या आहेत। ही फुलं आहेत 13 डझन, ही फुलं 12 डझन घेतलेली आहेत। हे फोम आम्ही असे 10 घेतलेले आहेत। या स्टिक आणि हे ग्रीन पानं जी घेतलेली आहेत, या सगळ्याची एकूण आम्हाला खर्च झाला तो 2500 पर्यंत। पण एक गोष्ट महत्वाची आहे, बार्गिन करणं। तिथे कायच्या काय भाव सांगतात, पण आपण बार्गिन करून ह्या सगळ्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत। तसं बघायला गेलं तर दादर हे देखील एक वन स्टॉप सोल्युशन होऊ शकतं, पण तिकडे आपण किरकोळ वस्तू घेऊ शकतो। जर आपल्याला होलसेल भावात काही वस्तू घ्यायच्या असतील तर क्रॉफर्ड मार्केट हाच एक उत्तम पर्याय आहे, कारण इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि मुळात येथील वस्तूंची किंमत ही कमी होऊ शकते। चला तर मग भेटूया येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह। तोपर्यंत बाय।